नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे. आपण काल एक शॉर्ट टाकला होता, कालपर्यंत नाही आला, पण रात्री पाऊस चांगला पडला आहे. चांगला बी म्हणजे आपल्या पिकाला मुळवा केल्यासारखं झालेलं आहे. बघा आता हे काल सुकायलं होतं, आज एकदम हिरवागार दिसायला ऊस. ह्या साईडनं तर बराच वाळला होता. आता हे तुम्हाला आतमध्ये जर असं वर केलं तर शेंडे शेंडे करपल्यासारखे दिसत पण असतील. हे बघा, म्हणजे अजून तेवढा नाही पडला, पण मुळवा म्हणजे एक एक पाणी दिल्यासारखं झालेलं आहे. हे बघा, आमचा डॉग आहे इथं, मला सोडून जातच नाही, माझ्या मागं मागं येते. बरं मित्रांनो, एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो. आता आमच्या इकडल्या तरी एरियामध्ये म्हणजे आता इतके दिवस पाऊस नव्हता, पाणी तर शक्यतो मोजक्याच लोकांकडे राहिलं होतं शिल्लक. तर विषय कसा झाला आहे माहिती आहे का, आता ऊस एकदम करड झालेत. करड म्हणजे त्याच्या बुडामध्येच थोडासा जीव आहे, बाकी पानं तर सगळे वाळून गेलेले आहेत. आता म्हणजे आपल्याकडं थोडं पाणी होतं म्हणून तेवढा नाही झाला, तरी तुम्हाला सॅम्पल दाखवतो. आता हे काय, हे जळाले ना. आता आमच्याकडं सर्रास ऊस, आता जर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला त्या पवन चक्कीच्या साईडला जर दिसत असतील तेव्हा ते ऊस, ते पूर्ण पांढरं दिसायलेले ऊस आहेत तेव्हा. म्हणजे ज्याच्याकडं पाणी आहे त्याचा हिरवा आहे, आणि ज्याच्याकडं नाही त्याचा तेव्हा हे असं झालेलं आहे. इथं पाणी गेलं नाही. आता तुम्हाला यातला विषय काय सांगू का, आता त्यांना कोडं पडलं की बा त्या लोकांनी करायचं काय, की बाबा आता हा ऊस फुटणार आहे का नाही फुटणार, ठेवायचा का नाही, असं साहजिक आहे ना, वाटणारच. आता पाऊस पडायला तर चालू झालेला आहे. तुम्ही अजून एक 4 ते 8 दिवस वाट बघायची. अजून थोडा पाऊस पडला की मग जर ते चांगलं फुटायला चालू झालं, फुटायला म्हणजे तुम्हाला लक्षातच येते, हो काय, हे जे पोगं आहे म्हणजे मेन, आता हे वाळलेले तर काय हे नीट होणार नाहीत. हे नवीन ह्याच्यातून पोग्यातून नवीन पानं येऊनच पुन्हा हे झाकून जाणार आहे, म्हणजे हिरवागार होऊन जाणार आहे. पण ज्या ऊसाचा तुम्ही अगोदर मध्ये जाऊन जरा फिरा, त्याच्यामध्ये हा पोगा जर हिरवा असेल तर मग तो ऊस चालू होतोय म्हणजे त्यानं वाढ चालू होते ऑटोमॅटिक. त्याला युरिया वगैरे टाकून द्या. आणि ज्या ऊसाचा पोगासुद्धा पूर्ण मरून गेला आहे, मग त्याचं काहीच होणार नाही. आता इथं बघा, आता ह्या ऊसाचा पूर्ण एका ऊसाचा बरं का, ह्या ऊसाचा पूर्ण पोगा मरून गेला आहे. मग हे फुटणार आहे कसं, पोगा मेल्यास फुटणारच नाही. मग त्याला पर्याय काय, त्याला तुम्ही बुडातून कापायचं डायरेक्ट. कारण जे वाळलेलं ऊस आहे पूर्ण कापून त्याची तुम्ही जनावराला वैरण पण करू शकता. आता पर्याय नाही दुसरा. जर तुमचा जास्तच ऊस वाळला असेल तर तुमच्याकडे एवढा एकच पर्याय, तुम्ही पूर्ण कापा आणि त्याच्यावर पण तुम्ही युरिया टाका चांगला. एकरी 1-1.5 पोतं युरिया, त्याच्यामध्ये थोडेसे मायक्रोन्यूट्रन्स जर तुम्ही मिक्स केले तर म्हणजे फूट करायला एकदम नंबर 1 होते ते. आपलं परत म्हणजे खोडवं जसं फुटतंय ना, शेम तसं फुटते. थोडासा लेट होणार आहे, पण म्हणजे काढून टाकण्यापेक्षा, मोडून टाकण्यापेक्षा तरी बरं आहे ते. आणि कसं आहे, पाऊस जर आता वरच्यावर चांगला पडत गेला तर मग ऊस लय फास्ट उचलतोय. आता सर्रास लोकांना एवढंच एक कोडं पडलेलं आहे, कारण हे असं कंडिशन झालेली आहे. तर हिरवा असला तर ठेवायचं, नसता नीट कापायचं. खाली त्याच्यामध्ये बुडाच्या साईडला हिरवे कांडे राहते, त्याच्यामुळे ती फुटून जाते. ऊस एवढ्या लवकर एकदम असं मरून जात नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.